हॅलो दोस्तो, आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या नवीन कथेचं नाव आहे शांतपणे उभा राहिलेला आधार. देशमुख कुटुंब 4 भावंड, 3 अत्यंत यशस्वी आणि एक कायम दुर्लक्षित. मोठा भाऊ परदेशात नोकरी, मधली बहीण शहरात डॉक्टर, तिसरा बँकेत अधिकारी आणि चौथा माधव. ना मोठी नोकरी ना मोठं नाव, गावातच राहणारा, साध्या कपड्यात, फारसं न बोलणारा. लोक म्हणायचे हा माधव काहीच करत नाही. आई वडिलांनाही कधी कधी तसंच वाटायचं. घरात चर्चा व्हायची तेव्हा त्याचं नाव क्वचितच निघायचं. निघालंच तर वाक्य असायचं, बाकी सगळे काहीतरी झालेत. हा अजूनही तसाच. माधव काही बोलायचा नाही, फक्त ऐकायचा आणि शांतपणे उठून बाहेर जायचा. घर मात्र सतत अडचणीत होतं. कधी शेतीचं कर्ज, कधी वडिलांचा आजार, कधी घराच्या दुरुस्तीचा खर्च. पण आश्चर्य म्हणजे अडचणी येत होत्या पण फुटत नव्हत्या. हप्ता वेळेवर भरलेला असायचा. नोटीस कधीच आली नाही. कोणी कर्ज वसुलीसाठी दारावर उभं राहिलं नाही. आई म्हणायची देव आहे म्हणून घर चाललंय. एक दिवस वडिलांचं अचानक ऑपरेशन लागलं. मोठा खर्च. सगळे भावंड धावपळीत होती. डॉक्टरांनी बिल हातात दिलं आणि रिसेप्शनवर आधीच सगळी रक्कम भरलेली होती. सगळे गोंधळले. कोणी भरलं? माधव शांतपणे उभा होता. आईने विचारलं, तू? तो फक्त मान खाली घालून म्हणाला, हो. थोडंफार साठवलेलं होतं. त्या थोडंफार शब्दात वर्षानुवर्षांची झीज लपलेली होती. हळूहळू सत्य बाहेर येऊ लागलं. माधवने शहरात मजुरी केली होती. रात्रीचा गोडाऊनचा कामगार. कधी वाहनं धुतली, कधी बांधकामावर हातभार लावला. मोठ्या भावाच्या परदेशी नोकरीत झालेल्या नुकसानीत त्याचं कर्ज माधवने फेडलेलं. बहिणीच्या शिक्षणासाठी घेतलेलं शिक्षण कर्ज हप्ते त्याने भरलेले. वडिलांनी कुणालाही न सांगताना घेतलेलं शेतीचं कर्ज, तेही त्याने शांतपणे मिटवलेलं. कुणालाच न सांगता, कुणाकडून कौतुक न घेता, कुणाकडून अपेक्षा न ठेवता. मोठ्या भावाने एक दिवस विचारलं, मग तू आम्हाला काहीच का सांगितलं नाहीस? माधव हसला. खूप शांत हसू. तो म्हणाला, सांगितलं असतं तर तुम्ही थांबवलं असतं. मग घराचं ओझं वाढलं असतं. मला फक्त एवढंच वाटलं, तुम्ही उडायला हवं आणि मी जमिनीवर उभा राहायला हरकत नाही. घरात पहिल्यांदा सगळे शांत झाले. त्या दिवशी आईने माधवच्या डोक्यावर हात ठेवला आणि डोळ्यात पाणी येऊन म्हणाली, आम्ही तुला नालायक समजलो, पण तू तर आमचा आधार निघालास. माधव म्हणाला, घर टिकणं महत्त्वाचं होतं. नाव मोठं होणं नाही. काही माणसं चमकत नाहीत, ती जळून उजेड देतात. काही यशस्वी दिसत नाहीत, पण सगळ्यांना सावरण्याचं काम शांतपणे करतात. माधवसारखी माणसं घरात असतात म्हणूनच इतरांना मोठं होता येतं. आणि जेव्हा त्याची किंमत कळते तेव्हा उशीर झालेला नसतो, पण डोळे नक्कीच भरून येतात. आजची कथा आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.